सामाजिक कार्यकर्त्या आणि अनाथांची माय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिंधुताई सपकाळ यांच्या मानसकन्या असलेल्या सौ छायाताई भगत यांनी जनसेवेचा वासा स्वीकारत अनेक निराधार ज्येष्ठ नागरिकांना आधार देण्याचं कार्य हाती घेतलंय. सन 2013 मध्ये संस्थेची स्थापना झाल्यानंतर 2020 मध्ये धायरी येथील डीएसके चौक परिसरात भाड्याच्या एका 1 BHK घरातून सूर्योदय वृद्धाश्रमाची सुरुवात अवघ्या एका आजीच्या सेवेतून झाली. आज 6 वर्षात हा प्रवास 32 आजी आजोबांपर्यंत पोहोचलाय. वृद्धाश्रमातील प्रत्येक दिवस शिस्तबद्ध आणि आनंददायी असतो. सकाळी ज्यांना शक्य आहे त्यांच्यासाठी चालणं, व्यायाम, त्यानंतर चहा, कॉफी, वैयक्तिक स्वच्छता, नाश्ता असा दिनक्रम सुरू होतो. पुढे वर्तमानपत्र वाचणं, पुस्तक वाचणं, देवीची स्तोत्रे, गप्पा, कॅरम, इतर मैदानी आणि बौद्धिक खेळ, एकमेकांना पुस्तके वाचून दाखवणं अशा विविध उपक्रमांमधून ज्येष्ठांचा दिवस उत्साहात जातो. दुपारच्या जेवणानंतर विश्रांती, सायंकाळी भजन, चहा, नाश्ता, हलका व्यायाम, टीव्ही, वाचन आणि संवाद यामुळे वृद्धाश्रमात कुटुंबवत्सल वातावरण निर्माण झालंय. आज माई असत्या तर त्यांना सर्वाधिक आनंद याच गोष्टीचा झाला असता. वृद्धाश्रम सुरू करण्याची त्यांची इच्छा अपूर्ण राहिली होती. ती पूर्ण करण्याची संधी मला मिळाली. हे माझ्यासाठी मोठं भाग्य आहे. माईंची अपूर्ण राहिलेली इच्छा पूर्ण करण्याचं मला भाग्य लाभलं यापेक्षा मोठा आनंद नाही, असा भावनिक उद्गार सूर्योदय वृद्धाश्रमाच्या संचालिका छायाताई भगत यांनी व्यक्त केलाय. सूर्योदय वृद्धाश्रम आजही भाड्याच्या जागेत सुरू आहे. मोफत किंवा अत्यल्प दरात सेवा दिली जात असल्यानं आर्थिक मर्यादा कायम जाणवतात. त्यामुळे अनेक गरजू ज्येष्ठांना आश्रय द्यायची इच्छा असूनही ते शक्य होत नाही. विशेष म्हणजे छाया भगत गेली 18 वर्ष घनकचरा व्यवस्थापन क्षेत्रात कार्यरत आहेत. त्या कामातून मिळणाऱ्या उत्पन्नाचा मोठा भाग सूर्योदय वृद्धाश्रमाच्या सेवेसाठी खर्च करतात. याशिवाय समाजातील दानशूर व्यक्तींची मदत आणि काही आजी आजोबांकडून त्यांच्या आर्थिक क्षमतेनुसार मिळणाऱ्या अल्प योगदानातून वृद्धाश्रमाचा गाडा चालवला जातोय. आजच्या धावपळीच्या आणि बदलत्या सामाजिक परिस्थितीत अनेक ज्येष्ठ नागरिकांना आधाराची गरज आहे. अशा वेळी छाया भगत आणि त्यांची टीम केवळ निवारा देत नाही तर ज्येष्ठांना सन्मान, माया, आपुलकीचं घर देते. सिंधुताई सपकाळ यांच्या मानवतेच्या विचारांचा वारसा पुढे नेत सूर्योदय वृद्धाश्रम अनेक निराधार ज्येष्ठांच्या आयुष्यात आशेचा किरण ठरत आहे. नमस्कार, मी छाया भगत, सूर्योदय वृद्धाश्रम धायरी, पुणे. सुरुवात आपली मी माईंची मानसकन्या, माईंच्या सोबत काही वर्ष राहिली मी, आणि त्यामुळे समाजाकडे बघण्याची माईंनी एक नवीन दृष्टी दिली होती. त्या दृष्टीने बघत असताना सामाजिक वेगवेगळ्या स्तरांसाठी, महिलांसाठी काम केलं मी, पर्यावरणासाठी काम केलं, जे रुग्ण आहेत महाराष्ट्रामध्ये त्यांच्यासाठी काम केलं, आणि ब्लड डोनेशन कॅम्पसाठी तर महाराष्ट्रभर काम केलं मी आणि माझी खूप मोठी टीम होती. हे करत असताना पुणे जिल्हा न्यायालयामध्ये पण काम केलं मी, जिल्हा स्वयंसेवक म्हणून. तर ते करत असताना वृद्ध लोक जे आहेत, जे एकटे आहेत, ज्यांना मुलं नाही आहेत किंवा त्यांना सांभाळणारं कोणी नाही, त्यांना काम होत नाही, अशा वृद्धांचे खूप मोठ्या प्रमाणात हाल बघितले. आणि काही 2 घटना तर अशा बघितल्या की अन्न पाण्या वाचून त्यांचा तडफडणारा जीव. आणि एके ठिकाणी असं बघितलं की एक आजोबा होते आणि त्यांना रस्त्यात पावसात होते, ते येता जाता लोक खाणं त्यांना प्लास्टिकच्या पिशवीत असं फेकून द्यायचे, पाणी फेकायचे, ते तिथेच खायचे आणि तिथेच टॉयलेट वगैरे करायचे. म्हणजे ते बघितल्यानंतर इतकं भयानक होतं की काही दिवस मला झोप नाही आली. की ह्या 2 घटना बघितल्यानंतर असं झालं की आपण वेगवेगळ्या ठिकाणी काम करतोय, तर ते कुठंतरी समाजामध्ये खूप लोक काम करतायत. आणि थोडंसं सर्च केलं मी, तर त्यावेळेस समोर आलं की जे सरकारी वृद्धाश्रम आहे तिथे काही क्रायटेरिया आहे, म्हणजे तिथं कोणीच नाही असं लागतं, अशा लोकांना सांभाळलं जातं. आणि ज्यांना कोणी आहे अशांना घेतलं जात नाही तिथं. जे वृद्धाश्रम असे आहेत, कमर्शियल आहेत, तिथं बरेचसे पैसे द्यावे लागतात आणि तिथे अशा लोकांना मोफत किंवा खूप कमी दरामध्ये घेतलं जात नाही. म्हणून मग मी ठरवलं की आपण एक वृद्धाश्रम का सुरू करू नये, कारण इथं काय होणार तर ह्या लोकांची सोय होऊ शकते, त्यांना अन्न, वस्त्र, निवारा मिळू शकतो. आणि म्हणून मग सूर्योदय म्हणून नाव सुद्धा सूर्योदयच ठेवलं की सगळं संपल्यानंतर पुन्हा एखादा निवारा मिळावा म्हणून सूर्योदय सुरू झालं. एका 1 BHK फ्लॅट रेंटनी घेतला, त्यासाठी सुद्धा खूप शोधावं लागलं, कारण लोक वृद्धाश्रमासाठी जागा भाड्याने देत नाही. लोकांना असं वाटतं की निगेटिव्ह, आजारपण, त्यांची चिडचिड, अशा सगळ्या स्वरूपात असलेले हे वृद्ध, सगळ्यांनाच नको असलेले वृद्ध, ह्यांना कुठे जागा द्यायची. आणि फ्लॅट धायरीमध्ये DSK चौकात दिला आणि तिथून आपली सुरुवात झाली.
सुरुवातीच्या वर्षामध्ये अनंत संकटांना समोर जावं लागलं आणि माझे काही ओळखीचे मित्रमैत्रिणी, जवळचे सहकारी अशांनी त्यांना जशी जमेल तशी मदत केली. मी माझं पूर्ण कमवलेलं सगळं अगोदरचं आणि चालू असा सगळा आर्थिक स्रोत निर्माण करून 7 आजींना मी 1 वर्षभर सांभाळत होते. त्याच्यानंतर क्वांटिटी वाढली. 1 BHK फ्लॅट खूप कमी पडायला लागला. म्हणून मग जागा शोधली आणि आत्ता जिथं तुम्ही विचारताय इथं आपले 6 वर्ष झाली आता वृद्धाश्रमाला. इथे आपले आत्ता 32 आजी आजोबा आहेत. त्याच्यातले काही आजी आजोबा आपण त्यांचे मुलं आहेत, मुली आहेत, कुटुंब आहे, परंतु त्यांना ठेवण्याची गरज आहे. तर त्यांना सर्वांनाच उत्तम सुविधा देतो. त्यांचे आपण काही पैसे घेतो, त्यांच्या ऐपतीनुसार घेतो आणि काही आजी आजोबांना आपण पूर्णपणे आजही पहिल्या दिवसापासून आजपर्यंत मोफत सांभाळतोय. त्यांचं पूर्ण पालकत्व आपण अन्न, वस्त्र, निवारा, दवाखाना, त्यांना औषध उपचार असेल किंवा त्यांची मानसिक गरज आपल्या मुलांकडून, मुलीकडून जी काही त्यांची गरज आहे ती सगळे पूर्ण करण्याचा आपण 100% प्रयत्न करतोय. ताई, तुमच्या वृद्धाश्रममध्ये आम्हाला लायब्ररी पण दिसते. हो. काय याच्यामागचा काय दृष्टिकोन आहे? सर, लायब्ररी ह्याच्यासाठी की इतके वर्ष त्यांनी सुद्धा आयुष्य जगलेले, तर प्रत्येक वृद्धाला इथं आणलं आणि नुसतंच ठेवलंय, ते नुसतेच राहिलेत, खाल्लं पिल्लं आणि जगायचंय म्हणून जगले. तर आपल्या इथं असं नाही. आपल्या इथं सुरुवात माझ्या घरातून काही पुस्तकं होती ती आणली आणि त्याच्यानंतर आपल्याकडे येणारे जे नाते आहेत तर त्यांना आपण आवाहन केल्यानंतर त्यांच्या घरामध्ये जी काही पुस्तकं असतील जी त्यांना नको होती आणि कुठेतरी चांगल्या ठिकाणी द्यायची होती ती आपल्याकडे त्यांनी आणून दिली. आपण आपल्या आजी आजोबांना चांगल्या प्रकारची पुस्तकं असतील किंवा रोज येणारा पेपर असेल हे देतोच आपण. त्यांची तीही भूक आहे ती पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो. याच्या व्यतिरिक्त कोणते पुस्तक आहेत आपल्याकडे आजी आजोबांना वाचायला. अगदी संविधानापासून ते सगळी देवदेवतांच्या पुस्तकांपर्यंत वेगवेगळ्या विषयाची आपल्याकडे पुस्तकं आहे. त्याच्याशिवाय आपल्याकडे कॅरम बोर्ड आहे किंवा सापशिडी आहे. आजकाल आमच्या आजींना एका ताईंनी सागरगोटे आणून दिले, त्याच्यामुळे सागरगोटे, काचकवड्या हे सगळे खेळ दिवसभर ते खेळतात त्यांच्या रिकाम्या वेळामध्ये. आणि टीव्ही आहे, पेपर असतो, ह्या सगळ्या त्यांच्या एंटरटेनमेंटसाठी गोष्टी. आमच्या आजी आणि आजोबांचं त्यांचं स्वतःचं आता भजन मंडळ तयार झाले, कारण ते रोज संध्याकाळी भजन करतात. हाही एक त्यांच्या विरंगुळ्याचा भाग आहे. त्याच्यामुळं त्यांचं रुटीन असं असतं की सकाळी उठल्यानंतर आपली आपली वैयक्तिक स्वच्छता, नंतर चहा नाश्ता, मग बाकीच्या गोष्टी आणि त्याच्यानंतर दिवसभराचा त्यांचा ठरलेला काही दिनक्रम असतो. त्याच्याशिवाय आपल्या आश्रमामध्ये जे प्रथम उपचार किट आहे, अगदी ऑक्सिजनच्या मशीन सकट सगळे आपल्याकडे उपलब्ध आहेत गोष्टी. नागरिकांना हात जोडून विनंती करेल, आपलं धायरीमध्ये सूर्योदय वृद्धाश्रम आहे. आपलं कमर्शियल नाहीये. आपल्याकडे काही आजी आजोबा आहेत की ज्यांना आपण पहिल्या दिवसापासून, पहिल्या महिन्यापासून ते आजपर्यंत आणि ते हयात असेपर्यंत पूर्णपणे मोफत सांभाळतोय. काही आजी आजोबा असे आहेत, जास्त विशेष आजी, की त्यांना मुलीच आहेत आणि काही कारणास्तव त्या खूप पैसे देऊ शकत नाही, तर त्यांना आपण त्यांच्या ऐपतीनुसार थोडेफार पैसे घेतो. काही आहेत तर अशा प्रकारचे आपण आजी आजोबांना सांभाळतो. त्यामुळे आम्हाला आर्थिक असेल, वस्तू असेल किंवा धान्य असेल, वेगवेगळ्या प्रकारची मदतीची आवश्यकता आहे. तुम्ही आम्हाला मदतीचा हात द्या, कारण हे जे सगळे वृद्ध आहेत ते कालचे एक आदर्श नागरिक होते, आज ते वृद्ध झालेले आहेत आणि आज त्यांना आपल्या सगळ्यांच्या मदतीची गरज आहे. तुम्ही तुमचा वाढदिवस साजरा करू शकता, तुमची अॅनिव्हर्सरी साजरा करू शकता, तुमच्या घरातील कुठल्या प्रिय व्यक्तीच्या स्मृती दिनानिमित्त तुम्ही जेवण देऊ शकता, वस्तू देऊ शकता आणि त्याच्याशिवाय तुमचा स्वतःचा वेळ पण देऊ शकता. कारण अन्न, वस्त्र, निवाऱ्यासोबतच त्यांना मानसिक स्थैर्य असणं किंवा कुणाशी तरी मुलांसारखं, मुलीसारखं बोलण्याची पण गरज आहे. त्यामुळे तुम्ही ह्या प्रकारे आम्हाला मदत करावी अशी मी नम्र विनंती करते आणि तुम्ही सूर्योदय वृद्धाश्रमाला जरूर भेट द्यायला या असं मी विनंती करते. आरंभ पर्वासाठी लक्ष्मण साबळे, पुणे. आरंभ पर्व न्यूज. आरंभ एका नव्या पर्वाचा.